ही आयडिया असते ना, ती एखाद्या प्रेमापेक्षा कमी नसते. मनामध्ये असते पण ओठांवर येत नाही. रात्री झोपू देत नाही, बेचैन करते. पण सगळ्यांच्या समोर बोलायला खूप हिंमत हवी. आणि हीच हिंमत देतो आमचा हा मंच आयडियाबाज. पुढचे जे आयडियाबाज इथे येत आहेत ते काही दिवसांपूर्वी इथे बसले होते ऑडियन्समध्ये आणि दुसऱ्या आयडियाबाजला त्यांची पिच देताना पाहत होते. आणि ही हिंमत त्यांना तिथूनच मिळाली. आज स्वतःची आयडिया घेऊन येत आहेत. भारतात प्रत्येक मुलाकडे आहे राईट टू एज्युकेशन. पण देशात लाखो यंगस्टर्स असे आहेत ज्यांना शिक्षण घेणं एक फार मोठं आव्हान आहे. एकदाच नाही, बऱ्याचदा झालंय की पुस्तकं असतात पण ती वाचायची इच्छा असते पण त्याचं प्रॉपर ट्रान्सलेशनच झालेलं नसतं. बुकची प्राइस पण खूप असते आणि कॅरी करायला पण थोडा प्रॉब्लेम होतो. जर आम्ही एक्झामसाठी बसलोय आणि रायटरने आम्हाला स्पेलिंग विचारलं तर प्रॉब्लेम होतो ना, कारण की आम्ही फक्त ऑडिओच ऐकतो ना. एक्सरे वगैरे असतात किंवा डॉक्टर्सचे काही केस पेपर वगैरे असतात, वाचून दाखवत नाहीत, सरळ बोलून टाकतात की आमच्याकडे एवढा टाइम नाही आहे. त्यांना रीडिंगच्या सर्व चॅलेंजेसमधून बाहेर काढायला, त्यांना कुठलंही शिक्षण घेण्यासाठी योग्यतेचं बनवायला, त्यांच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत पेटवण्यासाठी आयडियाबाजच्या मंचावर येत आहेत टीम दृष्टी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिशांत, श्रद्धा, आदित्य आणि ऋतिकचं. छान वाटतंय तुम्हा सगळ्यांना इकडे बघून. काही दिवसांपूर्वी तिकडे बसला होतात. कसं वाटलं तिथून इथपर्यंतचं ट्रान्झिशन? फारच अमेझिंग वाटतंय की तिथे जेव्हा बसलो होतो तेव्हा आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या की लोक कशा प्रकारे आपल्या आयडियाला नेक्स्ट स्टेपला घेऊन जातात. आम्हाला फील झालं की या गोष्टी करणं फारच गरजेचे आहेत, म्हणून आम्ही आज इथे आहोत. मला आमच्या टायटन्सना पण सांगायचंय की हे फक्त आयडिया स्टेजला आहेत. गुड लक. थँक्यू सर. नमस्ते टायटन्स, मी आहे श्रद्धा पेडणेकर. माझं नाव आदित्य सिंग. मी आहे दिशान वर्मा. आणि मी आहे ऋतिक अमराळे. तर टायटन्स, आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत एक अशी आयडिया जी भारताच्या एका इम्पॉर्टंट कम्युनिटीसाठी लाईफला बघण्याचे, तिच्या सौंदर्याला समजण्याचे एक सशक्त माध्यम बनू शकते. आपल्या देशात जवळपास 8 करोड लोक व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजेच दृष्टीहीन आहेत. यांचे शिकण्याचे माध्यम फार लिमिटेड आहेत, जसे की ब्रेल बुक्स. जास्त करून ब्रेल बुक्स बल्की, आउटडेटेड आणि महाग असतात. मार्केटमध्ये जे ब्रेल डिव्हायसेस अवेलेबल आहेत त्यांची प्राइस 60,000पासून 5 लाखापर्यंत आहे. आणि जरी त्यांचा ॲक्सेस मिळाला तरी हा व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांच्या सगळ्या इश्यूला सॉल्व्ह करत नाही. हेच कारण आहे की आपल्या देशात 90% पेक्षा जास्त ब्लाइंड आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक आज अजूनही अशिक्षित आहेत. टायटन्स, आपल्यासाठी कॅफेमध्ये, ट्रेनमध्ये, घरी किंवा बीच जवळ पुस्तक वाचणं एक प्लेजरेबल एक्सपिरियन्स असतो. पण जेव्हा कॉलेजमध्ये एका मित्राला पुस्तकांसाठी आणि नोट्ससाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं पाहिलं तर असं वाटलं की शिकणं त्यांच्यासाठी प्लेजर नाही, एक डेली चॅलेंज बनलंय.